बीड दर्शन. हां दोन्हीकडं पण आपलं चॅनल बीड दर्शन. तुम्हारी तुझ दीन शंभो को
त्यांनी स्टेप आहे हे शूटिंग करते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा विषय नको चांगली शूटिंग आपली तिथे केली म्हणजे आपल्या शूटिंग तशा ठिकाणी कथा केलेली आहे आणि पुढचा आपण जगभर दाखवण्यासाठी आता हे प्रयत्न चालू आहे तर मला वाटतं सर्वांनी सहकार्य करावं अपेक्षा धन्यवाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे महानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परं गुरुभक्तं नीलकण्ठं सम्प्रदायविभूषणं सुसेव्यं सर्वदास्माभिः रेतदाचार्यपञ्चकम्। आज या ठिकाणी हा महत्भाग्याचा दिवस आहे बरं का। आपल्या चंपावती नगरीमध्ये आज खूप मनातून आनंद होत आहे मलाही। जीवेश्वर चरित्र कथा प्रथमच आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। आजपर्यंत कथा सुरुवातीला प्रारंभ आमचा काशीला झाला, वाराणसी इथं कालभैरव आपले कालभैरव मंदिरात भगवान श्री जीवेश्वराच्या रूपाने हे अध्याय नंतर येणारच आहे। आपण तिथे गेलो, तिथेही कथा केली भगवान श्री जीवेश्वर यांची, पारायणही केलं। त्यानंतर आपण आळंदीला केली कथा, आळंदीनंतर आपण रामेश्वरला केली, रामेश्वर नंतर जगन्नाथपुरीला कथा केली आणि यानंतर हा योग आहे या जीवेश्वर सप्ताहामध्ये बरं का। जीवेश्वर भगवान श्री जीवेश्वर कोण आहेत काय आहेत आपण सर्वांना माहीत आहे, तरी मी थोडी माहिती देईल। आणि या सप्ताहामध्ये कथा होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे आणि ती आपल्या घरात होत आहे, माझ्या जिल्ह्यात होत आहे, म्हणून खूप आनंद होत आहे आपल्या सर्वांना। कारण आपल्या घरातून थाप पाहिजे बरं का। पुढं जायचं असेल तर आपल्या घरातून थाप पाहिजे। कथेच्या पूर्वी थोडा परिहार द्यायचा असतो, तो परिहार म्हणजे आपली ही कथा खूप ठिकाणी शॉर्ट्स वगैरे पाहून एक माझ्या मैत्रीण आहेत, त्यांचं म्हणणं आलं की आपण झी टॉकीजवर तुमची कथा ठेवूया। दरवेळेस आमच्या लेभे साहेबांचं म्हणणं असतं की ताई तुम्ही ते झी टॉकीजवर नेहमी असतात, त्यांचे मित्र आहेत, त्यामुळे ते नेहमी तिथं असतात आणि त्यांचा खूप प्रयत्न होता आणि खरं तर त्यांच्या प्रोत्साहनामुळं एक डोक्यात आली कल्पना। प्रत्येक वेळी ते फोन करायचे की ताटे साहेब आपल्या ताईंची कथा आपल्याला झी टॉकीजला झाली पाहिजे। आणि मग ते मी म्हटल्यानंतर मलाही वाटलं की खरंच आहे, म्हणजे आपला प्रचार नाही करायचा आहे, आपला प्रसार नाही करायचा आहे, फक्त भगवान श्री जीवेश्वर आपल्याला झी टॉकीजच्या माध्यमातून जगाला दाखवून द्यायचे आहेत। कारण भगवान श्री जीवेश्वर हे काही कुठल्या समाजामध्ये कुठल्या जातीचे कुठल्या प्रांताचे कुठले देव संत नसतात बरं का, कुठल्याच जातीचे नसतात। मग आपण सीमित का ठेवायचं त्यांना?
आज जगाला वस्त्र त्यांनी पुरवलेले आहेत. म्हणून त्यांनाही वाटलं की आपल्याला जगाला हे भगवान श्री जीवेश्वर दाखवायचे आहेत, म्हणून ताईची कथा आपल्याला जी टॉकीजला ठेवूया. त्यानिमित्त आम्ही इथे जी टॉकीजवर भेटायला आलो होतो. त्यांचा सेट लागला तिथं. आपले समाजाचे अध्यक्ष राजू ताठे, जाधव साहेब, परत माथेसूळ साहेब हे पण इथे आले होते आणि सर्वांच्या आग्रहानं तिथं ठरलं. आणि त्याच दिवशी इथले अध्यक्ष आपले राजू ताठे साहेब यांनी घरी बोलावलं. भगवान श्री जीवेश्वर मंदिरामध्ये त्यांच्या निर्मात्याला बोलून हा दाखवलं जीवेश्वर मंदिर. आणि त्यांची मनातून तळमळ दिसली की आपल्या माणसाला पुढं न्यायचंय. म्हणलं आपल्या माणसाला पुढं नका नेऊ, आपल्या देवाला पुढं न्यायचंय. आणि मग त्यांचं म्हटलं आलं की आपण इथं ताई तुम्ही एक दिवस या, 7 दिवस कथा आपण वाटलं तर पुढे ठेवू, पण 1 दिवसामध्ये सार कथा रूपानं आपण ठेवूया. आणि आपण इथं काही यूट्यूब किंवा मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जे काही करता येईल, वरी पोहोचवता येईल ते आपण पोहोचू. तर त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. इथं दररोज खूप वर्षापासून माझे मामाच आहेत हे नारायण मामा, श्रीराम महाराज हे दोघंही बरं का संत आहेत म्हणता येत नाही, आपल्या समाजातले संतच आहेत. ते इथे सुरुवातीपासून ते पोथी वाचतात, त्याचा अर्थ सांगतात, शब्दांचा अर्थ सांगतात. महिनाभर पोथी चालते इथं आणि ते दररोज इथं येऊन त्याचा अर्थासहित उलगडा करून सांगतात. पण माझ्या डोक्यात आलं की पोथी वाचायला, पोथी ऐकायला म्हटलं की वाटतं ह्या तरुण मुलींना काय वाटतं की म्हाताऱ्या माणसांनी जावं पोथी ऐकायला. म्हटलं की ते असतं असं की म्हाताऱ्या माणसांनी जाऊन बसावं, पण तसं नाही आहे ना. मग काय असं जसं एकनाथ महाराजांना काय वाटलं, एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना का केली. एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं. एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू असताना त्यांनी पाहिलं की समोर एका चौकामध्ये डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि डोंबाऱ्याच्या खेळाच्या तिथं गर्दी होती आणि कीर्तनाला काहीच गर्दी नव्हती. मग नाथ महाराजांना वाटलं की एक असं संकल्पना पाहिजे की लोकांना एक कृतीमधून आवडायला लागलेला आहे परमार्थ. नाथ महाराजांनी तिथून पुढे त्यांच्या महाराज डोक्यात आली की आता आपण भारुडाची संकल्पना तिथून पुढे झालेली आहे. नाथ महाराजांनी म्हटले नाही, आता लोकांना आवडतंय ना ते करायचं. परमार्थ त्यांनी कसा लावला आणि नाती कसं लावलं की लोकांना पाहायला आवडतं, पोथी ऐकायला नाही आवडत, पोथी बघायला आवडतं, काहीतरी नृत्य बघायला आवडतं, काहीतरी लिहायला आवडतं, काहीतरी वाचायला आवडतं, नटायला थटायला आवडतं, असं एक संकल्पना आहे. आणि नाथ महाराज बरं का त्या काळात, मी आजचं नाही सांगत आहे, त्या काळात नाथ महाराजांना वाटलं की आता आपल्याला भारुड तयार करावं लागेल. आणि त्यांनी तिथून पुढे त्यांच्या डोक्यामध्ये ती भारुडाची संरचना आली आणि मग ते भारुड आपला काल परवाच भगवान श्री जीवेश्वर भजनी मंडळाचा भारुडामधूनच नंबर आला बरं का. भारुडाचं समाज प्रबोधन कसं करायचं हे त्यांनी सुरू केलं. सत्वर पावकर मला भवानी आई वडगावा हिंदुला, 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 सत्वर पावकर मला भवानी आई वडगावा हिंदुला. सत्रा माझा गावी गेला, माझा गावी गेला, सत्रा माझा गावी गेला, माझा गावी तिकडे खपून गेला भवानी आई वडगावा हिंदुला, सत्वर पावकर मला भवानी आई वडगावा हिंदुला, सत्वर पावकर मला भवानी आई वडगावा हिंदुला, सत्वर पावकर मला भवानी आई वडगावा हिंदुला. अशा प्रकारचे Thank you.
दशांकिनीनाथा जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा विजयोनंद जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा स्वमूलनंद जिवेश्वरा 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 स्वमूलनंदन जिवेश्वरा 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 स्वमूलनंदन जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा दशांकिनीनाथा जिवेश्वरा जिवेश्वरा श्री जिवेश्वरा दशांकिनीनाथा जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा दशांकिनीनाथा जिवेश्वरा जिवेश्वरा श्री जिवेश्वरा दशांकिनीनाथा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा गोकुलनंदन जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा स्वगोकुलनंदन जिवेश्वरा जिवेश्वरा श्री जिवेश्वरा स्वगोकुलनंदन जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा स्वगोकुलनंदन जिवेश्वरा जिवेश्वरा जिवेश्वर भगवान की जय। देवादिदेव महादेव जगत कल्याण ओंकार स्वरूप आशितोष परब्रह्म सर्व देवाचे आधिष्ठान देवादिदेव महादेव यांच्या चरणी मी मस्तक ठेवते। माझे माता पिता गुरु माझे पती यांच्या सर्वांच्या चरणी मी मस्तक ठेवते। श्रोतेगण या रंगमंडपाला वंदन करते आणि या आजच्या कथेला आपण सुरुवात करूया। भगवान श्री जीवेश्वर साळी महात्म्य हा मूळचा संस्कृत ग्रंथ आहे। तो अत्री ऋषींनी लिहिलेला आहे। स्कंद पुराणातील एकादश स्कंदामधला तो आपले साळी महात्म्य पुराण याचं वर्णन आलेलं आहे। महान तपस्वी अत्री ऋषी इथे चंपावती नगरीमध्ये सुद्धा कंकालेश्वर या ठिकाणी अत्री ऋषी आणि भृगु ऋषी यांनी खूप मोठं तप केलेलं आहे। आणि अशा या कंकालेश्वरच्या नगरीमध्ये म्हणतात हे कंकालेश्वर मंदिराचं नाव कंकालेश्वराचं का पडलंय? पूर्वी हे शिवलिंग सोन्याचं होतं म्हणतात। कनक म्हणजे सोने, म्हणून त्या महादेवाचं नाव पडले कंकालेश्वर। आणि जलकुंभ तिथं भृगु ऋषी आणि आपल्या आत्री ऋषींचं खरं तर आपलं गोत्र आत्री ऋषी सांगायचं बरं का। आत्री ऋषीपासून आपल्याला सगळं हे कळलेलं आहे। आपला ग्रंथ आत्री ऋषीपासून आलेला आहे। आणि या साळी महात्म्य पुराणाचं स्कंद पुराणातून संस्कृतमधून वर्णन केलेलं आहे। आणि त्याचं प्राकृत आपले कविवर्य भानुदास खडामकर यांनी प्राकृत ग्रंथ तयार केला आपला। आणि या प्राकृत ग्रंथामधून भगवान श्री जीवेश्वर साळी महात्म्य असा आपल्या समोर सर्वांच्या आलेला आहे। आणि सगळ्या जगाला भगवान श्री जीवेश्वर कोण आहेत या ग्रंथातून दाखवून दिलेला आहे। आज असे सर्वांचे चाहते आणि सर्वांच्या जिव्हेवर असणारे हे भगवान जिव्हेश्वर यांच्या अध्यायाची सुरुवात करताना पहिली ओवी आहे ओम नमो जी गजानना सिद्धी बुद्धीशी कारणा आरंभी नाम घेता कारण
जान विघ्ने पळती दूरचे दोरी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही ग्रंथाची कुठलीही पूजा सुरू करताना आपण प्रारंभी गजाननाची वंदना करतो. या कविवर्यांनी सुद्धा ग्रंथ लिहित असताना गजाननाची वंदना केलेली आहे. आपले भगवान आराध्य दैवत महादेव यांची आराधना केलेली आहे, गुरुची आराधना केलेली आहे, माता पित्यांची आराधना केलेली आहे आणि तिथून पुढे ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. अत्री ऋषी म्हटलं की आपल्या समोर कोण उभे राहते? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि या दत्तात्रयाचं वर्णन मग त्यांनी पहिले 5 अध्यायामध्ये दत्तात्रयांचं वर्णन आलेलं आहे. 4 अध्याय पूर्ण दत्तात्रयाचं वर्णन आहे. आपले इथले नारायण मामा सांगतात, त्यामुळे दत्तात्रयांचं वर्णन सगळ्यांनी सांगितलेलं आहे. दत्तात्रयामध्ये फक्त काय आपल्याला एक थोडं सांगायचे आणि पुढं चढकायचे, कारण एक दिवसात आपल्याला कथा करायची आहे. ही दत्तात्रय फक्त गर्व झाला होता कुणाला, म्हणून दत्तात्रय जन्म झालाय. लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री या तिघी जणींना गर्व झाला होता. हे नारद मुनींच्या लक्षात आलं. नारद मुनींना त्यांनी बोलवून घेतलं. नारद मुनींना म्हटले की नारद मुनी, या पृथ्वी तलावर आमच्यासारख्या कोणी स्त्रिया नाही. तू पृथ्वीवर त्रिलोकामध्ये फिरतोस, पृथ्वीवर फिरतोस, पाताळामध्ये फिरतोस, कैलासावर फिरतोस, तू वैकुंठामध्येही जातोस, पण आमच्यासारख्या कोणी आहेत का स्त्रिया? या त्रैलोक्यामध्ये आम्हीच पतिव्रता महान स्त्री आहोत, असा गर्व झाला या तिघींना. हे लक्षात आलं नारद मुनींना. नारद मुनींना वाटलं यांना गर्व झालाय, हा गर्व यांना शोभत नाहीये. शोभतो का? त्या कोण आहेत? देवाच्या अंगना आहेत. मग त्यांना गर्व, कारण त्यांचा हे पुढचं सृष्टीचा कारभार त्या पाहतात आणि त्यांचा गर्व काढण्यासाठी कोण येतं? कोणीही कुठेही पाहतो नाही. त्या गर्वाचा हार किंवा मनामध्ये जर काही संकल्प विकल्प आले तर संत उभे राहतात तिथे, आणि ते संत म्हणजे नारद मुनी तिथे आलेले आहेत. आणि नारद मुनींना लक्षात आलं यांना गर्व झालाय, यांचा गर्व काढावा लागेल. तुम्ही असं असं करा, रुसून बसा म्हटले. रुसून बसल्या त्या तिघी जणी. त्या रुसून बसण्याचं वर्णन तुम्हाला आलेलं आहे. आणि बायका रुसून बसल्यावर तर यांना माहिती आहे आता काय काय असतं काय नाही. नारायण मामाला माहित असेल, कारण कसं आहे, आता महाराजांना माहित असेल, श्रीराम महाराजांना, हो की नाही. सोंग घेतलेलं, झोपीचं सोंग घेतल्यावर उठवणं किती अवघड जाते, अवघड जातं की नाही. झोपलेल्याला उठवणं सोपं आहे, झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपीचं सोंग घेऊन झोपलं त्यांना उठवणं खूप अवघड आहे. आणि या तर मग सगळं सोंगच करत होत्या. ते देवांना खूप अवघड गेलं. देवांना वाटलं आता ह्यांचाही गर्व हरण करावा लागणार आहे. तिघींनी त्यांनी हट्ट ठेवली. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, हो की नाही महाराज. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट पुरवावाच लागतो, त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. उद्याची पंचायतच आहे की नाही. आता स्त्रीचा हट्ट नाही पुरवला म्हटल्यावर त्यांना वल्कले विष्टित केलेले आहेत. आणि अनुसया मातेकडे त्यांना पण देव दिसले बरं का, पण चला ह्या योगाने त्या अनुसया मातेची आम्हाला सेवा करता येईल. ह्या तर अशा सोडणार नाहीत, त्या तिघीजणी आम्हाला सोडणार नाहीत. असं राहू देतील का, जाऊ देतील का सती अनुसया मातेकडं. त्यांचे सुद्धा थरकाप उठला देवांचा. तिने देव थरकाप होत होता, अशी ती महान पतिव्रता सती अनुसया. अधिक असूया. असूया म्हणजे कशाही प्रकारचा तिच्यामध्ये असूया नाही, म्हणून तिला म्हणतात असूया. आपल्याला तर काय असतं, आज फ्रीज आलं की उद्या वाटतं आता सोफा सेट आला पाहिजे. आज सोफा सेट आला की मैत्रिणीकडे परत गाडी येते. नमो नमः शिवजीवेश्वर नमो नमः. जय जय जीवेश्वर नमो नमः. जय जीवेश्वर नमो नमः. श्री जीवेश्वर नमो नमः. शिव जीवेश्वर नमो नमः. श्री जीवेश्वर नमो नमः. जयेश्वर नमो नमः. श्री जीवेश्वर नमो नमः. गुरु जीवेश्वर नमो नमः. शिव जीवेश्वर नमो नमः. ओम नमो नमः. श्री जीवेश्वर नमो नमः.
जीवेश्वर नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः श्री जीवेश्वर नमो नमः श्री जीवेश्वर नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः श्री जीवेश्वर नमो नमः गुरु जीवेश्वर नमो नमः शिव जीवेश्वर नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः श्री जीवेश्वर नमो नमः गुरु जीवेश्वर नमो नमः शिव जीवेश्वर नमो नमः शिव जीवेश्वर नमो नमः संकुल नंदन नमो नमः पार्वती जीवेश्वर नमो नमः सुंदर पुत्र नमो नमः ओम जीवेश्वर नमो नमः संकुल नंदन नमो आज आनंदच पाहत नाही कारण जीवेश्वर त्या घोड्यावर बसले तर असं रूप सुंदर दिसत होतं त्यांचं. ते म्हणायचे ही ब्रह्मदेवाच्या हाताची मूर्ती नाहीसाची म्हटली. एवढी सुंदर मूर्ती ब्रह्मदेवाच्या हाताची मूर्ती नाहीसाची म्हटली. ब्रह्मदेवाच्या हातची मूर्ती होती का ती? सगळ्यांना ब्रह्मदेवानं बनवलेलं होतं पण जीवेश्वर हे शंकराने तयार केलेले होते. त्यांची बरोबरी त्यांच्यासारखा कुठे येईल का? आज आपले एकसारखे चेहरे नाही. हे जगातलं आश्चर्य आहे. आणि अशा प्रकारचे जीवेश्वराला पाहण्यासाठी सगळं वराड इकडलं ब्रह्मलोकातलं गेलेलं आहे. वाजंत्री सुस्वर घन सुस्वर वाजत आहेत, गंधर्व गायन करीत आहेत आणि वाजत गाजत भगवान जीवेश्वराला ब्रह्मपुरी नगरीमध्ये आणलेलं आहे. आणि या वाजत वाजत गाजत वरात निघत आहे आणि या जीवेश्वराचं लग्न तिथं थाटामध्ये लागत आहे. भोवल्यावर भगवान श्री जीवेश्वरांना चढवलेलं आहे. घ्या भगवान जीवेश्वरांना उभा करा. नवरा नवरी बहुल्यावर चढवलेला आहे भगवान जीवेश्वरांना. माता अंकिनी दशांकिनी नटून थटून उभ्या आहेत आणि हा सोहळा पाहण्यासाठी 33 कोटी कोणी चिंता करी ही कन्या सगुणावरानुपवरा कवनासिन्या देईले आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समभूमणे पुत्र वडील त्यासी पुसणे सूर्या सदा मंगल शोभो शेवटचे मंगल सावधान समयो साधा समीपी असे घटिका संपूर्ण भावे सद्गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा साजिरे दो पक्षी कुलदेवता मधुमरा शुभं भवतु कुर्या शुभं भवतु चला
गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिक लगीन दिवेश्वरात सोन्याचं बाशिक लगीन दिवेश्वरात सोन्याचं बाशिक लगीन दिवेश्वरात सोन्याचं बाशिक लगीन दिवेश्वरात सुंदर अशा दिसत आहेत. अंकिनीचं नाव अंकिनी अशी सुंदर होती. तिच्यापेक्षा दशपटीनं दशांकिनी सुंदर होती म्हणून तिचं नाव दशांकिनी होतं. लग्नविधी पार पडलेला आहे. रुखवताचे शूटिंगच्या पाठी मागून या. भगवान